नमस्कार. मथुरा अभी बाकी है. स्थळ स्वर्गातील महादेवाचा महाल. काळ 23 जानेवारी 2024. छोटा श्रीकृष्ण रुसून एका कोपऱ्यातल्या ढगात तोंड खुपसून बसला होता. पुरंगटून बसल्यामुळे त्या बालकृष्णाचे गोबरे गाल अजूनच मोहक दिसत होते. थोड्याच वेळापूर्वी यशोदा आणि देवकी अशा दोन्ही आई त्याची समजूत काढण्याचा नाद सोडून अमृत घुसळायला गेल्या होत्या. हातपाय झाडत रडत बसल्याने त्या मिलिंदाच्या डोक्यातील मोरपी सोडून लांब वर पडलं होतं. मुरलीधर मुरली वाजवण्याचं सोडून भोकाळ पसरून रडत होता. वसुदेव आणि नंद या दोघांनीही त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण घनश्याम काही आपला हट्ट पूर्ण होईपर्यंत कोणाचंच ऐकायला तयार नव्हता. हट्ट होता म्हटलं तर साधा, पण म्हटलं तर कठीण. आजल्याच दिवशी पृथ्वीवर भारत नावाच्या देशात श्रीरामाचं एक भव्य मंदिर तयार होऊन त्याचं उद्घाटन झालं होतं. स्वर्गातही सगळ्या देवदेवतांनी मोठ्या उत्सुकतेने हा सोहळा पाहिला होता आणि त्यामुळेच आता लहानगा श्रीकृष्ण हट्ट धरून बसला होता की माझं पण मंदिर हवं. 10 भावंडात श्रीराम आणि श्रीकृष्ण हे 7 आणि 8 क्रमांकाचे, एकमेकांच्या बरोबरीचेच. त्यातही कृष्ण लहान म्हणून जरा हट्ट जास्तच. बरं, स्वर्गात अजून एक महाल द्यायचा असता कृष्णाला तर चुटकीसरशी ते कार्य झालं असतं. पण कृष्णाचा हट्ट अंमळ वेगळाच होता. तो म्हणे, रामाचं मंदिर कसं अयोध्येत बांधलं तसंच मलाही माझं मंदिर हवं, तेही पृथ्वीवर, भारतातच आणि माझ्या मथुरेत. अखेर सगळी मंडळी यावर तुम्हीच काय तो उपाय सांगा, तोडगा काढा म्हणून महादेवाकडे पोचली. पार्वती काकूंना ही बातमी आधीच पोचली होती, त्यामुळे त्यांनी आधीच शंकररावांना सांगून ठेवलं होतं, तुम्ही आहात भोळे सांब, सगळ्या असुरांना सुद्धा काही वर देत असता, पण पृथ्वीवर मंदिर बांधणं तेवढं सोपं नाही, तेव्हा नीट काय तो साधक बाधक विचार करून सांगा. कैलासपतींना आठवलं की दादा जोशी नावाचे एक मानव गेली काही वर्ष स्वर्गात वास्तव्यास आहेत आणि ते सम्यक बुद्धीने असे न्यायनिवाडे करण्यात निष्णात आहेत, तेही सगळ्यांना समजावून सांगून. त्यामुळे त्यांनी जोशी काकांना पाचारण केलं. जोशी काकांनी कृष्णाचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऐकता क्षणी म्हणाले, कृष्णा, मी तुला माझ्या दोन्ही मुलांची पृथ्वीवर घडलेली गोष्ट सांगतो, ती ऐक. मोठा होता मंगेश आणि धाकटा मिलिंद. दोघांमध्ये 6 वर्षांचं अंतर होतं. मंगेशला एकदा शिवली फुल पॅन्ट. छोट्या मिलिंदने हट्ट धरला की मलाही फुल पॅन्ट हवी. त्याला नव्हती येत त्याची अर्धी चड्डी सांभाळता, इतका लहान होता तो. माझ्याकडे आली मिलिंदाची स्वारी तक्रार करत. मी त्याला सांगितलं की आपण नक्की तुलाही फुल पॅन्ट शिवणार, अगदी मंगेशला शिवली तशी, पण तू त्याच्या एवढा मोठा झालास की तुला जेव्हा ती घालून नीट वावरता येईल तेव्हा नक्की शिवायची, पण मोठ्याला मिळाली म्हणून मलाही आत्ताच मिळाली पाहिजे हा हट्ट चालणार नाही. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, ती यावी लागते. त्या वेळेला ती गोष्ट होतेच किंवा करावी, पण तुलना करून उगीच दुःखी होऊ नये. तुला आपण नक्की फुल पॅन्ट शिवू. बाळकृष्ण असला तरी काय, देवच तो. त्याला गोष्ट आवडली, त्यातलं तात्पर्य पटलं. तो आनंदाने दहीहंडीच्या खेळात रममाण झाला. हे पाहून बाकी सगळ्या देवदेवतांनीही अमृताचे पेले उंचावून आनंद व्यक्त केला. खाली पृथ्वीवर नाद गुंजत होता, अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. मिजो. असाच एक मथुरामय दिवस 2024. आजचा बोनस. श्रीकृष्ण स्तुतीपर अनेक गाणी आहेत आणि त्यामधील माझं आवडतं एक म्हणजे मुरलीधर श्याम हे नंदलाल. हे कट्यारमधील नाट्यपद. मूळ गायक प्रसाद सावकार. आपल्याला बोनस देत आहेत भरदार आवाजाचे डॉक्टर आनंद नांदे. हे गाणं ऐकून तरी नक्कीच बाळकृष्ण आनंदी होईल. नमस्कार.